ओके, इथं काय लिहिलेलं आहे सांगा बघू. देव. ओके, देव म्हणजे कोण? देव म्हणजे ज्याने आपल्याला निर्माण केलेला आहे तोच देव आहे. आपण निर्माण केलेल्या कुठला वस्तू असू द्या देव होऊ शकत नाही. बरोबर आहे काय? बरोबर आहे काय? ज्याने आपल्याला आणि आपण जे काही पाहत आहे, झाड, प्राणी, पक्षी, आकाश, सूर्य, चंद्र, तारे, हे सगळं जो निर्माण केलेला आहे तोच देव आहे. ओके, त्या देव एकदम पहिला म्हणजे मानवाला निर्माण करण्याच्या आधी देवाने देवदूताला निर्माण केला. कोणाला निर्माण केला? देवदूताला निर्माण केला. तेव्हा ही जगामध्ये मानव नव्हतं, प्राणी, पक्षी, झाड वगैरे काही नव्हतं. त्यावेळेला देवदूताला निर्माण केला. बरं, किती देवदूताला देवाने निर्माण केला आपण बघूया. प्रकटीकरण 5वा अध्याय वचन 11 त्याच्यामध्ये लिहिलेला आहे चार्ट मध्ये. तेव्हा मी पाहिले तो राजासन, स्वर्गामध्ये राजासन, प्राणी व वडील यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या कुणाची संख्या? देवदूतांची संख्या, आयुतांची आयुते, सहस्रांची सहस्रे म्हणजे होत. बरं, हे काय आयुतांची आयुते, सहस्रांची सहस्रे म्हणजे काय अर्थ? अनेक मोजुग म्हणजे काय? अनेक. तेच कन्नड बायबल मध्ये तुम्ही बघितलं तर लक्षोपलक्ष, कोट्यांतर कोटी म्हणून लिहिलेलं आहे. इंग्लिश मध्ये बघितलं thousands of thousands, 10,000 टाइम 10,000 म्हणून लिहिलं. म्हणजे काय? आपण एकच शब्दामध्ये आपण सांगू शकतो असंख्य. म्हणजे काय? कोट्यांतर कोटी देवदूतांना देवाने निर्माण केला. ओके, तेच लिहिलेलं आहे. आयुतांची आयुते, सहस्रांची सहस्रे. भरपूर देवदूतांना देवाने निर्माण केला. बरं, भरपूर देवदूतांना देवाने निर्माण करून काय केला? सगळे देवदूतांना 3 गट केला. 3 गट म्हणून सांगू शकता काय किंवा विभाग म्हणून सांगू शकता काय? विभाग. गट. ओके, गट. 3 गट. इथं बघा, चार्ट बघा, नाहीतर तुम्हाला समजेल. इथं बघा, सगळ्यांचे लक्ष इथं असू द्या. सगळे देवदूतांना, असंख्य देवदूतांना देवाने 3 गट केला. पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट. हे इथे एक डाट म्हणून मी दिलेलं आहे. ते सगळे देवदूत समजा. देवदूत कसं असणार? देवदूतांना पंख आहे. देवदूत उडतात आणि देवाची स्तुती करणार, देव सांगणारा काम पण ते करणार. बरं का? ते हे सगळे एक डाट सगळे देवदूत समजा. पहिला गट देवदूत. पहिला गट देवदूताला एक नायकाला देवाने ठेवला होता. त्या नायकाचं नाव काय आहे? लुसिफर. दुसरा गट देवदूताला नायक कोण आहे? मिखाईल. तिसरा गट देवदूतांना घाब्रिएल. सगळे देवदूत लोकांना देवाने 3 गट केला आणि 3ही गटला एक नायक ठेवला. पहिल्या गटाला लुसिफर, दुसरा गट देवदूतांना मिखाईल, तिसरा गट देवदूतांना घाब्रिएल केला. आणि नायक काय सांगत आहे म्हणजे लीडर काय सांगत आहे तसंच त्यांच्या पाठीमागे असलेले देवदूत लोक करायला पाहिजे. बरं, आता आपण बघितलं सगळे देवदूतांना देवाने 3 गट केला आणि एक नायकांना पण देवाने ठेवला. बरं, 3 गट देवदूतांचं काम काय आहे ते आपण आता बघणार आहे. पहिला गट कोण आहे सांगा बघू? लुसिफर व त्यांचे दूत. बरं काय? लुसिफर व त्यांचे दूत. लुसिफर व त्यांचे दूत, त्यांचं काम काय आहे सांगा मला बघू? आराधना करणे, देवाची आराधना करणे. बरं, आता लुसिफर व त्यांचे देवदूत देवाची आराधना करत असणार म्हणजे, आणि बाकी दुसरा गट आहे, बाकी 2 गट आहे,
ते लोक देवाची आराधना करणार नाही काय? मग म्हणजे काय, बाकी दोन गट जे आहे, मिखाएलचे देवदूत आणि गब्रिएलचे देवदूत, ते पण देवाची आराधना करणार, पण त्यांना दुसरा काम पण आहे. मिखाएल व त्यांचे देवदूत, त्यांच्या पाठीमागे असलेले दूत लोक, त्यांना दुसरा काम आहे. तसंच गब्रिएल व त्यांचे दूत, त्यांना दुसरा काम आहे. दुसरा कामाबरोबर त्यांनी देवाची स्तुती करणार. पण जे लुसिफर व त्यांचे दूत आहे, त्यांना दुसरा कामच नाही. त्यांचं कामच काय आहे? आराधना करणे. दुसरं काम नाही त्यांना, फक्त आराधना करायला पाहिजे. 24 घंटा देवाच्या समोर पहिला राऊंड मध्ये त्याने असायला पाहिजे. रात्री आणि दिवस देवाच्या स्तुती करत बसायला पाहिजे. तेच त्यांचं काम, प्रोफेशनल वर्क त्यांचा, लुसिफर व त्यांचे दूत. बरं, आणि ते सगळे त्यांच्या काम करत होते. पहिला गटाचे काम काय? आराधना. आणि दुसऱ्या गटाचे काम काय सांगा बघू? युद्ध करणे. युद्ध करणे. आता बघूया आपण प्रकटीकरण 12 अध्याय वचन 7 ते 9 पर्यंत वाचो. मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत, इथं बघा, सगळ्यांना चाट बघा. मिखाएल व त्यांचे दूत, म्हणजे त्याच्या पाठीमागे थोडा देवदूत लोक आहे बर का. मिखाएल व त्यांचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले. अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले. अजगर म्हणजे कोण? इथं बघा, लुसिफर आहे ना, त्या लुसिफरला अजून एक नाव आहे अजगर. इथं आपण बघितलं दुसरा गट कोण आहे? मिखाएल व त्यांचे दूत. त्यांचं काम काय आहे? युद्ध. कस काय युद्ध? तेच आपण आता बघत आहे. परत ते वचन वाचो 7 ते. मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत, इथं बघा, मिखाएल व त्याचे दूत, म्हणजे मिखाएलच्या पाठीमागे त्याच्यासाठी म्हणून थोडा दूत लोक आहे, म्हणून लिहिलेला आहे मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले. अजगराबरोबर. अजगर म्हणजे कोण? इथं आहे बघा लुसिफर, त्याचेच दुसरा एक नाव आहे अजगर. लुसिफरला कसाला अजगर म्हणून नाव आहे? तोच काय केला, देवाच्या विरुद्ध काम करून शैतान होऊन पृथ्वीमध्ये पडून, पृथ्वीमध्ये जो आदाम हव्वा होते त्यांना अजगराच्या म्हणजे सर्पाच्या रूपामध्ये येऊन आदाम हव्वाला फसवलं, म्हणून लुसिफराचा अजून एक नाव आहे अजगर. समजलं काय? लुसिफराचे अजून एक नाव आहे अजगर. म्हणून इथं आपण बघत आहे मिखाएल व त्यांचे दूत अजगराबरोबर म्हणजे लुसिफराबरोबर युद्ध करावयास निघाले. आणि त्यांच्या बरोबर अजगर व त्याचे दूत लढले. मिखाएल व त्यांच्या दूताबरोबर अजगर व त्यांचे दूत लढले. म्हणजे लुसिफरचे पाठीमागे पण थोडं दूत लोक आहे. लुसिफर व त्यांचे दूत यांच्या बरोबर लढले. तरी त्यांचे काही चालले नाही. तरी त्यांचे काही चालले नाही. पण जिंकले कोण? जिंकले कोण? बोला की सगळ्यांनी. मिखाएल. हालेलुया. थँक्यू तुमच्या, कारण का मला पण थोडा उत्साह होईल. हालेलुया. तुम्ही मला उत्तर सांगायला पाहिजे. मग काल सारखं टाळ्या वाजवायचं नाही. आणि ख्रिस्तवरच्या कालामध्ये गेल्यानंतर साक्ष म्हणून देतो. ओके, म्हणून तुमच्याकडे विचारतो, मला उत्तर सांगा, मला पण उत्साह होईल. गॉड ब्लेस यू. ओके, आता इथं बघत आहे, पण ह्यांचं काय चालले नाही. जिंकले कोण? मिखाएल व त्यांचे दूत जिंकले. पुढे वाचा. आणि स्वर्गात, आणि कुठं? स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. कोणाच्या ठिकाणी उरलेले नाही? लुसिफरचे. लुसिफर व त्यांचे दूत त्यांच्या ठिकाणी उरलेले नाही. काय झालं? पुढे वाचा. मग मोठा अजगर खाली टाकण्यात आला. मोठा अजगर लुसिफर कुठं टाकण्यात आला? खाली टाकण्यात आला. खाली टाकण्यात आला. म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, सर्व जगाला ठकविणारा जो दियाबल दियाबल व सैतान म्हटलेला. इथं बघा काय म्हटलेला?
सैतान म्हटलेला अच्छा साप हा खाली- एक एक मला पण ऍडजस्ट करा. सैतान म्हटलेला जुनाट साप जुना साप इथं बघा काय आहे. सापाच्या रूपामध्ये लुसिफर येऊन आदम हव्वाला फसवला ना, म्हणून जुना साप लुसिफर. सैतान म्हटलेला जुना साप ते लुसिफर खाली पृथ्वीवर टाकण्यात आला. काली पृथ्वीवर कुठं टाकण्यात आला. पृथ्वीवर कुठं टाकण्यात आला. पृथ्वीवर पृथ्वीवर टाकण्यात आला. कोण. लुसिफर व त्यांचे दूत पृथ्वीवर टाकण्यात आला. तेवढे अजून वाचा. व त्याच्या बरोबर लुसिफर बरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. त्यांच्या दूतास पण टाकण्यात आले. कस काय टाकण्यात आले मी नंतर सांगतो. बरं आता आपण इथं बघितलं आपण मिखाईल व त्यांचे दूत त्यांचं काम काय आहे. युद्ध. बरं आणि तिसरा गट आपण बघितलं कोण आहे. तिसरा गट गब्रिएल. त्यांचं काम काय आहे. मेसेंजर देवाचा निरोप नेणे. सगळ्यांना म्हणा देवाचा निरोप नेणे. त्यांना सांगू द्या. मेसेंजर देवाचं म्हणजे काय. देवाने जे वाक्य सांगत आहे ते कोणाला सांगायला पाहिजे. त्यांना जाऊन सांगायला पाहिजे. तेवढेच. म्हणजे की एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. देव बोलवणार मी काय गब्रिएलला बोलवणार. एक गब्रिएल ये म्हणणार स्वर्गामध्ये. गब्रिएल जाऊन उभं राहणार. काय देव सीधा पृथ्वीला जा आणि तिथं मरियम म्हणून एक कन्या आहे आणि तिला सांग तिच्या पोटात माझ्या पुत्र येशूला मी पाठवणार आणि येशू माणसासारखं जन्म होणार म्हणून सांग म्हटलं तर गब्रिएल काय करतो. स्वर्गातून साई म्हणून उतरतो. कुठं पृथ्वीला उतरून मरियला सांगून स्वयं म्हणून जातो आणि देव बोलवणार एक गब्रिएल येते जाऊन उभं राहणार. काय देव सीधा पृथ्वीला जा. तिथं झकरिया व एलिसबत म्हणून एक फॅमिली आहे आणि त्यांच्याकडे सांग. काय सांगायचं. कोण जन्म होणार. योहान बाप्तिस्मा करणारा योहान जन्म होणार म्हणून सांग. गब्रिएल येतो सांगतो आणि जातो आणि देव बोलवणार ए गब्रिएल येते जाऊन उभं राहतो. देव सांगणार सीधा पृथ्वीला जा आणि तिथं दानिएल म्हणून एक तरुण आहे आणि त्याच्याकडे सांग त्याचं स्वप्न आणि भविष्य काय काय होणार आहे जगामध्ये त्याचं त्याला मी फोड करून हे करून सांगतो. त्याला जाऊन सांगून ये म्हटलं तर गब्रिएल येतो आणि सांगतो दानिएलला आणि जातो. म्हणजे काय गब्रिएलचे काम काय आहे. एक उदाहरण एक पोस्टमॅन सारखं समजलं काय. एक उदाहरण म्हणून म्हणजे समजावा म्हणून. ओके त्यांच्या काम त्यांनी करत होते. थोडा दिवस गेले. हा हे बघा कोण लुसिफर. त्याला काय झालं. गर्व नाही वेडा. गर्व म्हटलं तर डिसेंट. ते चाट मात्र काले असलं तर काठी घेऊन त्याला मारलंच असतो मी. पण काय त्याने वरी बांधलं म्हणून माझ्या हातात तो सापडला नाही. कसाला मारतो मी. तो असं केला म्हणून आदम हव्वाला फसवला म्हणून आपण ह्या परिस्थितीमध्ये आहात म्हणून त्याला मी मारतो. त्याला काय झालं लुसिफरला. देवाच्या समोर स्तुती करत असताना त्याच्या लुसिफरच्या विचारामध्ये काय होतं. अरे वा देव किती छान सिंहासनामध्ये बसलेला आहे आणि मी आणि माझ्या पाठीमागे असलेले दूत लोक किती छान देवाच्या आराधना करीत आहे. देव किती चांगला सिंहासनामध्ये बसलेला आहे. किती चांगला आहे. आणि तसंच माझ्या पाठीमागे असलेले देवदूत देवाच्या आराधना सोडून मला आराधना केलं तर कसं होईल. कोणाचा विचार. म्हणजे काय दोन बुद्धी लुसिफरला. काय दोन बुद्धी. मी देवासारखं व्हायला पाहिजे. मला हे सगळं आराधना करायला पाहिजे. मी देवासारखं व्हायला पाहिजे. मला आराधना पाहिजे. ह्या दोन बुद्धी फार डेंजर आहे. मला ह्या विचार ज्यावेळी तुमच्या मनामध्ये येतं समजा तो शिरला हात. कोण शिरला. लुसिफर शिरला. मला
मी नाही तर पालक साहेब कस काय करतात बघतो. मी नाही तर शेखर अंकल कस करणार मीटिंग मी बघतो. मी गर्व, मी ज्यांना गर्व आहे त्या लोकांना विरोधी होणार कोण तुम्हाला माहिती आहे काय? देवच. शेजार बाजारी नाही. गर्विष्ठ लोकांच्या विरोधी कोण? देव. देव. नको प्रियानो. त्याच्या काय दोन बुद्धी, मी, मला. मी असं आपल्याला बुद्धी यायची नाही प्रियानो. मी मोठा आहे, मी नाही तर कस करणार मी बघतो, नाही. आपल्याला सांगतो आपण काय करायला पाहिजे माहिती आहे काय? आपण स्वतःला लीन करून लीन करून लीन करून नाही तसं व्हावा आणि आपल्या जीवनामध्ये देवाने उंच होऊन उंच होऊन उंच होऊन महिमा व्हावा. हालेलुया. हालेलुया. बरं, देवाच्या नावाला स्तुती असो. आणि दुसरा बुद्धी काय? मला. मला मला एक खुर्ची नाही काय समोर. मला एक खुर्ची नाही. म्हणून मी शेखर अंकलला सांगितलं स्टेज मध्ये एक पण खुर्ची नसायचं म्हटलं. मला पण खुर्ची, मी पण खालीच बसतो. फक्त देवाची महिमा व्हायला पाहिजे. हालेलुया. ओके, दोन बुद्धी आपल्याला नको. मी, मला नको. लुसिफरच देवाने लुसिफरालाच काय केलं? देवा खाली फाडून टाकला. बर, आणि तो खाली पडला स्वर्गातून. लुसिफर आणि त्याच्या पाठीमागे अपवित्र झालेल्या देवदूत. लुसिफर काय केलं असता? दूत लोकांना काय केलं असता? त्यांच्या पण डोके फिरवलं असता. कस काय? आपल्याला काय स्वतंत्र नाही काय? देवाच्या दास म्हणून कधी देवाच्या स्तुती करा असं कसं करून ते सगळं अपवित्र झाले. आणि अपवित्र झालेले लुसिफर व त्यांचे दूत लोकांना देवाने स्वर्गातून काय केला? खाली हकलून दिला. तसं खाली पडलेल्या लुसिफर व त्यांचे दूत कोण म्हणून झाले? सैतान. सगळ्यांनी म्हणा कोण झाले? सैतान. सगळ्यांनी म्हणा कोण झाले? सैतान. असं खाली पडलेल्या लुसिफर व त्यांचे दूत सैतान झाले. तेच आपण वचनामध्ये वाचलेलं आहे. देवाने लुसिफरला खाली ढकलून दिला आणि लुसिफरच्या पाठीमागे त्यांच्या दूतही खाली पडला आणि पृथ्वीमध्ये पडला म्हणून. बरं, आता ऐका, 3 प्रामुख्य गोष्टी मी तुम्हाला सांगायला पाहिजे. सगळ्यांना ऐकायला पाहिजे बरं का. बेसिक. आता मी तुम्हाला सांगत आहे पाया. हे पाया तुम्हाला समजायला पाहिजे, नाहीतर होल बायबल तुम्हाला समजणार नाही. ऐका आता माझ्याकडे 3 प्रामुख्य गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे. नंबर 1, सैतान म्हणजे कोण? सांगा म्हणून, मला सांग. सैतान म्हणजे कोण? असं सांगायला पाहिजे. स्वर्गातून खाली पडलेल्या लुसिफर व त्यांचे दूत सैतान झाले. तेच आपण बायबलमध्ये बघितलेलं आहे. आता सगळे लोक माझ्या पाठीमागे मोठ्यानं म्हणायला पाहिजे बरं का. आता माझ्या पाठीमागे म्हणा, सैतान म्हणजे कोण? म्हणजे कोण? स्वर्गातून खाली पडलेल्या लुसिफर व त्यांचे दूत सैतान झाले. आता तुम्ही मला सांगायला पाहिजे सैतान म्हणजे कोण? स्वर्गातून खाली पडलेल्या लुसिफर त्यांचे दूत सैतान झाले. हेच बायबल सांगत आहे. पण जगामध्ये बघितलं तर गोष्टी वेगळ्या आहे. जगामध्ये बघितलं तर गोष्टी वेगळ्या आहे. काय वेगळं आहे? लोक म्हणणार, काय म्हणणार? हे राजा म्हणून कोणतरी आहे का? बरं असू द्या, एक उदाहरण सांगतो बरं का. हे राजा, आपल्या पुण्याच्या रेल्वे स्टेशन आहे बघ,
अलीकडे एक चिंचाचे झाड आहे बघ, जाऊ नका रे. कसाला? त्यात एक झोपडी होती बघ, म्हातारी होती ना, ती त्या चिंचाच्या झाडामध्ये काय केली माहितीये? काय केली? फाशी घेतली. तू जर त्या झाडाखाली गेलास, ती काय करते म्हातारी? तुला धरती बघ. बरं, मी आता तुमच्याकडे विचारतो, मला सांगा, चिंचाच्या झाडामध्ये फाशी घेतलेले म्हातारी सैतान होऊन तिकडे जाणाऱ्या लोकांना पकडत आहे, धरत आहे, ते खरं आहे का खोटं आहे का? खोटं म्हणणारे हात वर करा. अरे वा, भरपूर हात खाली करा. जेवढं लोक हात वर केलेला आहे, आज रात्री 12 वाजता त्या चिंचाच्या झाडाखाली जाऊन बघा, ती तुम्हाला धरती का नाही का बघू. कोणीतरी त्या झाडाच्या खाली गेलं, ती धरती आणि गावाच्या आत येते आणि म्हणती, मी आले बघा, माझ्या सून, मी मरताना मला भाकर दिले नाही, फाशी घेतली, आता आली बघा, कोंबडी कापून बिर्याणी दिला शिवाय जाणार नाही. हो येते काय नाही? काय हो, आम्ही प्रार्थना करून घालवलेला आहे येशूच्या नावाने, जा म्हटलं नंतर जा. येते का नाही? हा, आता बघा होय म्हणू लागला. थोड्या वेळेच्या अगोदर नाही म्हटलं. बरं, आता मला सांगा, ते चिंचाच्या झाडामध्ये फाशी घेतलेले म्हातारी सैतान होऊन लोकांना पकडत आहे, खरं म्हणणार लोक हात वर करा. पालक लोक अजून त्यांनी बरोबर सांगत आहे अजून, कारण की त्यांना माहिती आहे, त्याने घालवलेलं आहे. बर, आणि भरपूर लोक आता हात वर केलेला आहे, केलेलं नाही. कशाला माहिती आहे काय? त्या म्हातारला भिवून बसले. बर, आता ऐका, काय आता देवाचे वचन सांगत आहे, स्वर्गातून खाली पडलेले लुसिफर व त्यांचे दूत सैतानचे आले. पण आपण जगामध्ये बघितलं तर इकडं तिकडं हे का विष पिऊन मेलेल्या, ऍक्सिडेंट मध्ये मेलेल्या, फाशी घेऊन मेलेल्या लोक सैतान होऊन लोकांना पकडत आहे. आणि आपण खेड्यापाड्यामध्ये बघत आहे आणि अन्य धर्मामध्ये पण बघत आहे, त्यांनी सैतान घालवण्यासाठी काय काय लिंबू ते अमुक बघत आहे ना, ते पण चालू आहे. आता खरं काय आहे? बायबल सांगत आहे, खाली पडलेल्या लुसिफर व त्यांचे दूत सैतान, पण जगामध्ये आपण बघत आहे मेलेले लोक सैतान होऊन लोकांना पकडत आहे. खरं काय आहे? ऐका, पुण्यामध्ये असलेले सगळे लोक हो ऐका, जगामध्ये असलेले सगळे लोक हो ऐका, कुठला धर्म असू द्या, कुठला जाती असू द्या, कुठला लोक भाषा बोलणारा, कुठला देशाचा लोक असू द्या, मी तुम्हाला ख्रिस्ती धर्माचे सांगितलेले नाही. ऐका, ख्रिस्ती एक धर्म नाही. तुम्ही कुठला धर्म असू द्या, येशू तुमचा आहे. ख्रिस्ती एक धर्म नाही, येशू सगळ्यांचा आहे. पण लुसिफर काय केला? ख्रिस्ती एक धर्म आहे, त्या धर्मामध्ये जाऊ नका म्हणून लोकांचे मन फिरवून लोकांना स्वर्गाला जाण्याचा वाट बंद केलेला आहे. हे लुसिफरचे काम आहे, लुसिफरचे काम आहे. मी तुम्हाला ख्रिस्ती धर्माबद्दल सांगितलेले नाही, सांगणार नाही. मी तुम्हाला काय सांगत आहे? जगामध्ये असलेले सगळे लोकांचे देव येशूच्या विषयी सांगत आहे. कुठला धर्म असू द्या, देश असू द्या, जाती असू द्या, लोक असू द्या, ऐका, मेलेले लोक
देव होणार पण नाही, देव होणार पण नाही, सैतान होणार पण नाही. ऐका, कुठला धर्म असू द्या, कुठला लोक असू द्या, ख्रिस्ती पण असू द्या, मेलेले लोक देव होणार पण नाही, सैतान होणार पण नाही. बरं ब्रदर, तुम्ही बरोबर सांगत आहे, मेलेले लोक सैतान होणार नाही, देव होणार. ती म्हातार तरी येऊ लागलं ना. ऐका, ह्या लुसिफर त्यांचे दूत काली पडले ना पृथ्वीमध्ये, त्यांना माहिती आहे. काय माहिती आहे? कोण कोण कुठं कुठं कसं कसं मरत आहे हे सगळं काही कोणाला माहिती आहे? काली पडलेले लुसिफर त्यांच्या दूतांना माहिती आहे. तो काय करतो, त्यांच्यामध्ये एक दूत काय करतो, कोणीतरी फाशी घेऊन मेल, ती तरी देव किंवा सैतान होणार नाही. कारण एक वचन वाचा, इब्री लोकास पत्र 9 अध्याय 27 वचन. इब्री लोकास पत्र 9 अध्याय 27 वचन. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरण व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. इथं बघा, त्यानंतर काय आहे? शेवटचा न्याय. सगळ्यांनी माणसांना एकदाच मरण व त्यानंतर काय आहे? न्याय. न्याय. न्याय होणे नेमून ठेवलेलं आहे. देवाचे वचन सांगत आहे, बायबल सांगत आहे, माणसाला एकदाच मरण व त्यानंतर शेवटचा न्याय. म्हणजे मेलेल्या माणूस देव होणार पण नाही, सैतान होणार पण नाही. एकदाच मरण, त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवलेलं आहे. अजून मी तुम्हाला सांगतोय, हे वचनाच्या आधाराने माणूस मेल्यानंतर दुसरा जन्म घेत नाही, ते पण नाही. आता माणूस मेला तर माणूस केलेल्या कामाद्वारे पुढचा जन्म प्राणीसारखं आणि पुढचा जन्म पक्षीसारखं असं होणार म्हणून लोक सांगत आहे, ते पण नाही बायबल प्रमाणे. समजलं काय? परत परत जन्म नाही आणि मेलेले लोक देव होणार पण नाही, सैतान होणार पण नाही. पण काली पडलेल्या लुसिफर व त्यांच्या दूत काय करत आहे? कोणीतरी फाशी घेऊन मेलं तर त्या म्हातारीचं नाव घ्यायचं, गावाच्या आत यायचं, कोणाच्या अंगामध्ये शिरायचं. ज्यानी सैतानाला जागा देणार त्यांच्या अंगात शिरायचं. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, सैतानाला जागा देऊ नका. ज्यानी जागा देणार, सैतानाची पूजा करणार, जागा देणार, त्यांच्या आत शिरत. ऐका, सैतान काम करायला पाहिजे असलं तर कुठलं तरी एक शरीर पाहिजे. प्राणी असू द्या, माणूस असू द्या, कोणी असू द्या, एक शरीर पाहिजे. ज्याने जागा देणार त्याच्या आत शिरून सैतान काय करतो तेच आपण इथं बघत आहे. कोणीतरी फाशी घेऊन मेलं, ती फाशी घेऊन मेलेल्या त्या म्हातारीचं नाव घ्यायचं. कोण? खाली पडलेल्या लुसिफर त्यांच्या दूतामध्ये कोणीतरी एक देवदूत, तिचं नाव घ्यायचं आणि गावाच्या आत यायचं, जागा देणाराच्या आत शिरायचं आणि म्हणायचं, मी आले बघा. ती म्हातारचं नाव सांगायचं. ती म्हातारी नाही, म्हातारच्या नावाने आलेले खाली पडलेल्या एक कोणीतरी एक देवदूत आणि म्हणायचं. कारण काय? खाली पडलेले देवदूत लोकांना सगळं काही माहिती आहे. ती म्हातारी कोण आहे, कशाला मेली, तिचं नाव काय आहे, केव्हा मेली, सगळं काय कोणाला माहिती आहे? खाली पडलेले देवदूत लोकांना, सैतान झालेले देवदूत लोकांना माहिती आहे. म्हणून त्या माता काय फाशी घेतील म्हातारीचं नाव घ्यायचं, कोणाच्या अंगात तरी शिरायचं आणि म्हणायचं, ती म्हातार सांगायचं, मी आली बघा आणि मी मेल ह्या कारणामुळे. आता तुम्ही काय करायला पाहिजे? मला कोंबडी कापून बिर्याणी दिलीशिवाय जाणार नाही बघा. लोक बघणार, अरे म्हातारीचं नाव सांगत आहे,
आणि कशाला मेली कारण पण सांगत आहे, केव्हा मेली तारीख पण सांगत आहे. आले बघा म्हातारी. आता काय करायचं, करा पूजा करा. कस तरी करून लोकांनी ह्या लुसिफरच्या पूजा करायला पाहिजे, आराधना करायला पाहिजे, तेच त्याचा विचार आहे. आणि पूजा करणार, आराधना करणार. आराधना केल्यानंतर त्या माणसापासून म्हातारचं नाव घेऊन आलेले तो सैतान निघतो आणि दुसऱ्याकडे जातो, तिकडे जातो, तसं तिकडे जातो. तिकडे कोणीतरी एक माणूस 4 लोकांना चांगला करून चांगला मेलं, त्याचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या गावाला जायचं, कोणाच्या अंगात तरी शिरायचं आणि म्हणायचं, तो चांगला मेला म्हणून म्हणायचं, मी देव म्हणून आलो बघा, हो मी देव म्हणून आलो. फाशी घेऊन मेलं तर शैतान म्हणून आलो म्हणायचं, तोच देवदूत खाली पडलेल्या. आणि पूजा झाल्यानंतर निघायचं, दुसऱ्याकडे जायचं. कोणीतरी चांगला 4 लोकांना करून मेलं तर त्याचं नाव घ्यायचं, कोणाच्या अंगात तरी शिरायचं आणि म्हणायचं, मी देव म्हणून आलो बघा म्हणायचं आणि त्यांच्याकडून पूजा करून घ्यायचं. ऐका, शैतान म्हणून आलो म्हटलं तरी कोंबडीच कापायला पाहिजे, देव म्हणून आलो म्हटलं तरी कोंबडीच कापायला पाहिजे. कस तरी लोक त्याच्या आराधना करायला पाहिजे, तेच त्यांचा विचार. ऐका प्रियानो, पुण्यामध्ये असलेले सगळे लोक हो, जगामध्ये असलेले सगळे लोक हो, ऐका. कुठला धर्म सुद्या, कुठला लोक सुद्या, कुठला देश सुद्या, मेलेल्या माणूस देव होणार पण नाही, शैतान होणार पण नाही. मेलेले लोकांच्या नावाने माणसाला फसवणार कोण, म्हणजे खाली पडलेल्या लुसिफर व त्यांचे दूत. जागृत राहा, जागृत राहा. समजलं काय? अजून पुढे जाताना मी तुम्हाला सांगतो. नंबर 1 तुम्हाला मी सांगितलं, शैतान म्हणजे खोल. नंबर 2 सांगतो, ऐका. कदाचित त्या वेळामध्ये, म्हणजे लुसिफर व त्यांचे दूत स्वर्गातून खाली पडले ना, शैतान झाले ना, त्या वेळामध्ये 5 कोटी देवदूत खाली पडले समजा. म्हणजे बरोबर माहिती नाही आपल्याला, संख्या माहिती नाही, तुम्हाला समजावा म्हणून मी सांगत आहे बरं का. 5 कोटी किंवा 10 कोटीच धरा बरं का, समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. किती म्हणून आपल्याला माहिती नाही, पण भरपूर खाली पडलेला आहे, कोट्यान कोटी खाली पडलेला आहे. कदाचित 10 कोटी देवदूत स्वर्गातून खाली पडून शैतान झाले समजा. त्या काळामध्ये मानवाचा निर्माणाचा अगोदर 10 कोटी देवदूत स्वर्गातून खाली पडून शैतान झाला समजा. तर आता पण जगामध्ये 10 कोटी शैतान. त्या काळामध्ये 50,000 देवदूत खाली पडले समजा. तर आता पण जगामध्ये शैतान कितीच? 50,000च. म्हणजे याचा अर्थ काय, जेवढं देवदूत लोक खाली पडून शैतान झाले तेवढंच आता पण जगामध्ये शैतान. अजून मी तुम्हाला समजावं म्हणून सांगतो. जसे माणसाचा वंश जगामध्ये वाढत आहे, तसे शैतान किंवा देवदूत लोक वाढणार नाही. समजलं काय? जेवढे त्या दिवसामध्ये खाली पडले देवदूत शैतान झाले, तेवढेच आता पण जगामध्ये शैतान परत जन्म होऊन त्यांची संख्या वाढणार नाही. नंबर 2 सांगितलं. नंबर 3 प्रामुख्य सांगतो, ऐका. ज्यावेळी बघा लुसिफर हे काय काम करायला सोड ना, त्याचं गुज सांगत आहे ना. ज्यावेळी लुसिफर व त्यांचे दूत खाली पडले पृथ्वीमध्ये, समजलं काय? सगळ्यांचे लक्ष आहे का माझ्याकडे? ऐका. ज्यावेळी लुसिफर व त्यांचे दूत स्वर्गातून खाली पडले शैतान होऊन, त्याच वेळी खाली पडलेल्या लुसिफर व त्यांच्या दूतासाठी देवाने नरक तयार केला. काय तयार केला? काय तयार केला? नरक तयार केला. त्याच वेळी अजून आदाम हव्वाचा निर्माण जगामध्ये झाले नाही.
तेव्हाच ज्यावेळी लुसिफर व त्यांचे दूत पृथ्वीमध्ये सैतान होऊन पडले, त्याच वेळी देवाने खाली पडलेल्या लुसिफर व त्यांचे दूतांसाठी, सैतान झालेल्या दूत लोकांसाठी देवाने नरक तयार करून ठेवला. आपण वाचूया मत्ती कृत शुभवर्तमान 25 अध्याय 41 41. मग डावीकडच्यास तो म्हणेल, ऐका, माझ्याकडे ऐका. शेवटचे न्याय होताना, इथं बघा, चाट बघा. शेवटचे न्याय होताना प्रभू येशू सिंहासनामध्ये बसणार बर का. सिंहासनामध्ये बसून सगळे लोकांना, पृथ्वीचे सगळे जाती लोकांना 2 विभाग करणार. किती विभाग करणार? कस काय 2 विभाग करणार? उजवीकडे डावीकडे बर का. सगळे लोकांना शेवटच्या न्यायाच्या वेळी पृथ्वीच्या सगळे लोकांना देव किती विभाग करणार? सगळ्यांना मला उत्तर द्यायला पाहिजे. किती विभाग आहे? कस काय विभाग करणार? उजवीकडे डावीकडे. आणि डावीकडे असलेले लोकांना शेवटच्या न्यायामध्ये येशू म्हणणार. काय म्हणणार? सगळ्यांना ऐका, आता तुम्हाला उत्तर मिळेल. परत वाचा. मग डावीकडच्यास तो म्हणेल, आणि शेवटच्या न्यायामध्ये प्रभू येशू डावीकडे असलेल्या लोकांना प्रभू येशू म्हणणार, अहो शापग्रस्त हो, अहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघा. ऐका सगळ्यांनी, माझ्या पुढून निघा. आणि सैतान व त्याचे दूत. सैतान म्हटले म्हणजे कोण? लुसिफर व त्याचे दूत. यांच्यासाठी कोणासाठी? लुसिफर व त्यांचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे. जो सर्वकालिक अग्नी म्हणजे काय? नरक. जो सर्वकालिक अग्नी, जो सर्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे, त्यात जा. शेवटच्या न्यायामध्ये सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे. कोणासाठी देवाने सर्वकालिक अग्नी म्हणजे नरक सिद्ध केला? कोणासाठी सिद्ध केला? सैतान आणि खाली पडलेल्या लुसिफर व त्यांचे दूतासाठी देवाने तयार केला नरक. म्हणजे नरक देव आपल्यासाठी निर्माण केला नाही. समजेल काय? काही लोक विचारणार, देव कशाला नरक निर्माण केला? अरे तुमच्यासाठी नाही. देव नरक कोणासाठी निर्माण केला? खाली पडलेल्या लुसिफर व त्यांच्या दूतासाठी निर्माण केला. तुमच्या माझ्यासाठी देव नरक निर्माण केलं नाही. पण तुमच्या माझ्यासाठी देव काय निर्माण केला? स्वर्ग निर्माण केला. स्वर्ग, तुमच्या माझ्यासाठी देवाने स्वर्ग निर्माण केला. परंतु काय परंतु म्हटलं तर थोडं डेंजर आहे बघा. खेड्यापाड्यामध्ये मुलगी बघायला येणार बर का. येऊन मुलगी बघितल्यानंतर लग्नासाठी तसंच जाणार काय? शेजार बाजारी लोकांना विचारणार काय हो ते मुलगी कसं, तिचं बोलणे कसं, गुण कसं, शांत असते का ती, तिचं विचारणार काय? नाही. आणि मुलगी बघितल्यानंतर जाताना शेजार बाजारी लोकांकडे त्या मुलगीच्या विषयी विचारताना शेजार बाजारी लोक ते लोकांना, मुलगी बघितलेल्या लोकांना, मुलगी एकदम चांगला आहे हो, परंतु पुढे सांगायला नको, लग्न बंद. तसंच हे नरक खाली पडलेल्या लुसिफर व त्यांच्या दूतासाठी म्हणून देव निर्माण केला, आपल्यासाठी निर्माण केला नाही. परंतु जे लोक सत्य देवाला सोडून लुसिफरचे पाठीमागे जाणार, कस काय? दारू, तंबाख, बीडी, सिगरेट, व्यभिचार, सिनेमा, सिरियल, इंटरनेट, सेलफोन पाप करत करत लुसिफरच्या पाठीमागे जाणार. ते पण शैतान बरोबर पाठीमागे नरकामध्ये जाऊन पोहोचणार.
पण नरक तुमच्यासाठी नाही. तुमच्यासाठी देवाने स्वर्ग तयार केलेला आहे. जे लोक देवाला सोडून लुसिफरच्या पाठीमागे जाणार पाप करून, ते पण लुसिफरच्या पाठीमागे नरकाला जाऊन पोहोचणार. म्हणून मी तुम्हाला सांगतो, पाप करू नका. पाप करून लुसिफरच्या पाठीमागे जाऊ नका. शेवटी तुम्ही कुठे जाऊन पोहोचणार? नरकाला जाऊन पोहोचणार. सैतानाला कसं, खाली पडलेल्या लुसिफराला काय विचार, मी एकटा कस काय जायचो, बोर वाटेल ना, पाहिजे ना मला दोस्त राज्य करायला. म्हणून तुम्हाला काय करतो, पापामध्ये पडून घेऊन जातो नरकाकडे. पाप करून लुसिफर पाठीमागे जाऊ नका. शेवटी तुम्ही पण लुसिफरच्या पाठीमागे नरकाला जाऊन पोहोचणार. नरक देवाने लुसिफर साठी, त्यांच्या दूतासाठी तयार केलेला आहे, तुमच्यासाठी नाही. तुमच्यासाठी देवाने स्वर्ग तयार केलेला आहे. तुमच्यासाठी देव काय केलेला आहे? स्वर्ग तयार केलेला आहे. म्हणून प्रियानो, देवाच्या मार्गामध्ये राहा आणि स्वर्गाला जाऊन पोहोचा. हालेलुया. आता माझ्याकडे ऐका. लुसिफर व त्यांचे दूत स्वर्गातून काय झालं? काय झालं? खाली पडून कोण झाले? सैतान झाले. बर, आता मला सांगा, देवाच्या समोर एक ठिकाणी, म्हणजे लुसिफर व त्यांच्या दूत खाली पृथ्वीमध्ये पडल्यानंतर देवाच्या समोर स्वर्गामध्ये एक ठिकाणी रिकामी आहे. कुणाच्या ठिकाणी रिकामी आहे स्वर्गामध्ये? लुसिफरच्या ठिकाणी. सांगा, लुसिफरच्या ठिकाणी रिकामी. तो काय करत होता? आराधना. आता स्वर्गामध्ये आराधना करणाऱ्या ठिकाणी काय झालं? सांगा, काय झालं? म्हणून देव तुम्हाला मला निर्माण केला. म्हणून देव आपल्याला निर्माण केला. मी निर्माण केलेल्या, मला आराधना करण्यासाठी लुसिफर व त्यांच्या दूतांना निर्माण करून माझ्या समोर मी ठेवला होता, पण ते सैतान झाले. ते ठिकाणी रिकामी आहे. आता मी माणसाला निर्माण करतो, ते तरी माझ्या आराधना करू द्या. म्हणून देवाने तुम्हाला मला निर्माण केला, कारण देवाची आराधना करण्यासाठी. प्रियानो, मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, देव तुम्हाला निर्माण केला जगामध्ये, कारण त्याच्या आराधना करायला पाहिजे. तुम्ही बायबल वाचा, चांगला आहे. तासभर वाचा, फार चांगला आहे. पण त्याच्यासाठी देव तुम्हाला निर्माण केला नाही. तुम्ही प्रार्थना करा, उपवास करा, प्रार्थना करा, चांगला आहे. पण त्याच्यासाठी देव तुम्हाला निर्माण केला नाही. तुम्ही खेड्यापाड्यामध्ये फिरून लोकांना येशूचे स्वार्थ सांगा, चांगला आहे देवाची सेवा करणे, पण त्याच्यासाठी देव तुम्हाला निर्माण केलं नाही. ते करा, सगळे चांगलं आहे. पण देवाने तुम्हाला निर्माण केलेले कारण काय? म्हणजे देवाची आराधना करायला पाहिजे. म्हणून प्रियानो, रोज तुम्ही काय करायला पाहिजे? सकाळी उठल्या बरोबर अटलिस्ट एक गाणं तरी तुमचं तोंड उघडून देवाला एक गाणं म्हणा. प्रार्थना, बायबल वाचन, ते सगळं दुसरं आहे. देवाची सेवा एक तरी 5 मिनिट तरी तोंड उघडून एक गाणं म्हणून देवाची स्तुती करून, आणि नंतर प्रार्थना, बायबल वाचन, सेवा सगळं तुम्ही हे करा. कारण देवाने त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला निर्माण केलेलं आहे. ते आराधना करण्याच्या ठिकाणी तुम्ही आणि मी पुरायला पाहिजे. म्हणून देव तुम्हाला निर्माण केला. हालेलुया. मी आता तुमच्याकडे विचारतो, मला सांगा, कदाचित आराधना करणारा सवय म्हणणार काय? रोडी म्हणणार काय? ओके, सवय. ते आराधना करणारा सवय तुमच्याकडे आतापर्यंत नाही, तर आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करायला माझ्या मनामध्ये प्रेरणा होत आहे, आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. आणि आता तरी एक निर्णय घ्या, अटलिस्ट उद्यापासून तरी, एवढा दिवस मला माहित नाही, अटलिस्ट उद्यापासून तरी एक नवीन गाणं शिका. भरपूर कॅसेट घ्या, गाण्याचं पुस्तक घ्या,
आणि घाला, नवीन नवीन शिका. रोज एक तरी गाणं तुमचं तोंड उघडून देवाची स्तुती करा आणि नंतर तुमचं काम दिवस सुरू करा. आता मी तुमच्याकडे विचारतो, उद्यापासून ब्रदर मी माझं तोंड उघडून एक तरी देवाच्या स्तुती करून गाणं म्हणून आणि नंतर मी माझं काम करतो असं म्हणणार लोक तुमचे हात वर करा. तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो. ओके, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. तसंच तुमच्या हात वरी ठेवा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. स्वर्गातील बापा, हात वर केलेल्या तुझ्या लेकरांना प्रभू राजा मी तुझ्या हाती देऊन प्रार्थना करतो. उद्यापासून प्रभू राजा एक तरी मी गाणं म्हणून प्रभूच्या स्तुती करून आणि नंतर माझं काम सुरू करतो म्हणून हात वर केलेला आहे. त्यांना तू शक्ती द्या प्रभू राजा. जेवढं लोक हात वर केलेला आहे प्रभू त्यांना तू तुझी शक्ती दे आणि उद्यापासून त्याने तुझी स्तुती करायला पाहिजे. असं त्यानं तू प्रभू राजा भल दे. प्रभू राजा तू त्यांना शक्ती दे तुझ्या आराधना करण्यासाठी. चर्चला जाताना काही लोक काय करणार माहिती आहे काय? गाणं वगैरे संपल्यानंतर वचन ऐकायला जाणार. ते कोणाचं काम तुम्हाला माहिती आहे काय? त्याचं काम आहे बघा. तुम्ही लवकर गेलं म्हणजे काही एक आठवडा 2 आठवडे चुकलं तर ओके, काहीतरी नेहमी तसंच करणार असं करू नका. चर्चला जाताना गाणं सुरू होण्याच्या आधीच जाऊन बसा आणि गाणं म्हणताना तोंड उघडून स्तुती करा देवाची. म्हणून देव तुम्हाला निर्माण केलेला आहे. म्हणून देव तुम्हाला निर्माण केलेला आहे. हालेलुया. आता देवाच्या समोर रिकामी झालेल्या ठिकाणी भरावा म्हणून देव तुम्हाला मला निर्माण केला. बरोबर आहे काय? बरं, म्हणजे तुम्हाला मला निर्माण करून देव कुठे ठेवायला पाहिजे? तिकडेच ठेवायला पाहिजे ना, स्वर्गामध्ये. बरोबर आहे ना? रिकामी झालेल्या ठिकाणी ठेवायला पाहिजे तुम्हाला मला. पण देव असं ठेवला नाही. काय केला? माणसासाठी सेपरेट पृथ्वी निर्माण केला. पृथ्वीमध्ये एदेन बाग केला. एदेन बागामध्ये आदम हव्वाला निर्माण केला आणि देव त्यांना आशीर्वाद केला. काय आशीर्वाद केला? तुमच्या वंश पृथ्वीमध्ये वाढू द्या. आता तुमच्या वंश पृथ्वीमध्ये वाढू द्या आणि तुम्ही तरी माझ्या आराधना करा म्हणून त्यांना आशीर्वाद केला. आणि रोज देव स्वर्गातून येतो होता पृथ्वीला. आदम हव्वा बरोबर राहतो होता, जातो होता, येतो होता, राहतो होता, जातो होता. असं अवघड कसाला देवाला? तिकडेच ठेवायला पाहिजे माणसाला स्वर्गामध्ये. ज्या ठिकाणी रिकामी झालं लुसिफरच्या, ज्या ठिकाणी लुसिफर रिकामी झालं त्याच ठिकाणी आपल्याला ठेवायला पाहिजे ना. आदम हव्वाला ठेवायला पाहिजे. कसाला सेपरेट पृथ्वी म्हणून सेपरेट केला आणि आदम हव्वाला तिकडे ठेवला कसाला? ऐका, परत आदम हव्वाला माणसाला निर्माण करून स्वर्गामध्ये ज्या ठिकाणी रिकामे झाले तिथेच ठेवलं देवाच्या समोर. म्हणजे माणूस पण देवाच्या महिमा बघून 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 जे बुद्धी वाईट बुद्धी लुसिफरला आलं होतं ते आदम हव्वाला पण आलं. तर दुसरा अवघड देवाला नको. तुम्ही तिकडेच कालीच राहा, मीच येतो जातो. एकदा पटला, दुसरा अवघड नको ना मला. तुम्ही तिकडेच कालीच राहा, मीच येतो आणि जातो तिकडेच माझ्या आराधना करा. देवाला काय? आता आदम हव्वाला स्वर्गातून लांब ठेवणे पण बरं नाही. इथे एक प्रमोशन देऊया. ज्या ठिकाणी स्वर्गामध्ये रिकामी झालं त्या ठिकाणी आदम हव्वाला प्रमोशन देऊया. ऐका, आणि शेवटी तुम्ही बघा देव कस काय आपल्याला प्रमोशन देणार म्हणून बघा. आदम हव्वाला तिकडेच स्वर्गामध्ये ज्या ठिकाणी रिकाम झालं तिथेच प्रमोशन देऊया. पण स्वर्गामध्ये देवाच्या समोर आदम हव्वा त्यांच्या वंश त्याचा राहून प्रभूच्या स्तुती करण्यासाठी त्यांनी योग्य आहे काय म्हणून एक परीक्षा करूया. कुठला प्रमोशन असू द्या, काय आहे? परीक्षा आहे. आणि एक परीक्षा करून त्या ठिकाणी प्रमोशन करायला म्हणजे त्या परीक्षामध्ये आदम हव्वा पास झालं तर प्रमोशन देऊया म्हणून देवाने एक परीक्षा केला. पण आदम हव्वा परीक्षामध्ये पास होण्यापेक्षा ते काय झाले? नापास झाले. देवाने काय केला? आदम हव्वाला नापास झाल्यामुळे, परीक्षामध्ये नापास झाल्यामुळे एदेन बागेतून बाहेर हाकलून दिला. कस काय नापास झाला? ऐका, देवाने काय केला? आदम हव्वाला काय सांगितला?
पृथ्वीमध्ये असलेले सगळे झाडाचा फळ खावा. पण देव 2 झाड लावला होता, एक बरे आणि वाईट माहिती देणारं झाड आणि दुसऱ्या झाडाचं नाव काय आहे? जीवनाचे झाड. जीवनाचे झाड. आणि देव सांगितलं ह्याच्या मात्र तुम्ही खाऊ नका, सगळ्या झाडाचं फळ खावा. आणि आदम हवं सांगितलं होय प्रभू. आणि तसंच राहिलं होतं. देव रोज येत होता, जात होता, राहत होता, येत होता, जात याच्या बरोबर राहत होता, जात होता. आणि लुसिफर बघितला, अरे आता माणूस आणि देव एकदम काय झालं? क्लोज. जवळ झाले. जसं मी स्वर्गामध्ये देवाबरोबर होतो, आता तसे आदम हवा देवाबरोबर क्लोज झालं. आता ते सोडायचं नाही. म्हणून शैतान विचार केला, आता त्यानं फसवायला पाहिजे, आदम हव्वाला फसवायला पाहिजे. पण कस काय फसवायला पाहिजे? आणि डायरेक्ट तरी जाऊ शकत नाही. म्हणून आदम हव्वा ज्या प्राणी लोकांना नाव ठेवत होता, त्या प्राणीच्या द्वारे त्यांना फसवूया. म्हणून त्याने काय केलं असतं, लुसिफर काय केलं असता, एक एक प्राणीकडे मागितलं असता, तुझ्या शरीरामध्ये मला जागा दे आदम हव्वाला फसवायला. काही प्राणी अरे नको रे देव मला साप देणार म्हणून. आणि शेवटी साप काय केलं? जागा, लुसिफरला जागा दिली. साप विचारलं असतं, मी तुला जागा दिले तर मला तू काय देणार? आणि शैतान सांगितलं असतं, जे लोक मला नमस्कार करतात तुला पण नमस्कार करण्यासारखं करतो, मला जागा दे म्हटलं. होय म्हटलं, जागा दिलं असतं. तेच आता जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये चालू आहे. समजेल काय तुम्हाला? ओके. आणि साप, बरं मी तुला जागा देतो म्हटलं, बरोबर लुसिफर शिरला आत, सापाच्या आत शिरला आणि येऊन आदम थोडा लांब गेला. हवा एकटी असताना, झाडात जवळ असताना सापाच्या रूपामध्ये लुसिफर येऊन हव्वाकडे सांगितला. काय सांगितला? काय ग हव्वा, सगळे झाडाचं फल खा, पण एकच झाडाचं फल खाऊ नका म्हटलं तर तुला काय विचार करायला येत नाही का? काय ते झाडाचं फल खाल्लं तो पण देव होणार बघ. म्हणजे काय, त्याच्या बुद्धी देव व्हायला पाहिजे लुसिफरच्या. तेच इथं पण येतं बघा तू देव होणार. आणि ती काय केली, हव्वा ती फल घेतली आणि खाल्ली. नवराला पण दिली, दोघांनी खाल्लं आणि पापी झालं. बरं, आता मी तुमच्याकडे विचारतो, सांगा, देवाने खाऊ नको म्हणून सांगितल्याच्या फल त्याने खाल्लं म्हणून आदम हव्वा काय झालं? काय झालं? पापी झाले. काय हो, फल खाणे पाप आहे का? फल खाणे पाप आहे का? मग आज्ञा मोडणे. फल खाणे पाप नाही. त्यानं आदम हव्वाला ते फल पाहिजे असेल तर देवाकडे मागायला पाहिजे, देव दिला असता. पण देव सांगितल्या त्या झाडाचं फल खाऊ नको, ह्याने खाल्लं, देवाच्या आज्ञा मोडलं. पाप म्हणजे काय? देवाच्या आज्ञा मोडणे. बाप्तिस्मा म्हणजे काय? देवाच्या आज्ञा पाळणे. त्याने देवाच्या आज्ञा मोडलं म्हणून पाप जगामध्ये आलं. तुम्ही देवाच्या आज्ञा पाळलं म्हणून पाप निघून गेलं. समजलं काय? दुसरं काय नाही. बाप्तिस्मा म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणे, दुसरं काय नाही त्याच्यामध्ये. ओके, बरं, ते आपण नंतर बघूया. ओके, आता ह्यानी दोघांनी फल खाल्लं, देवाची आज्ञा मोडलं. आदम इथं आहे, हव्वा इथं आहे, साप इथं आहे. देव आला, आदमकडे विचारला, ए आदम, तुला तरी मी सांगितलं त्या झाडाचं फल खाऊ नको म्हणून, तू कशाला खाल्लं रे? ऐका, कदाचित आदम त्या समयी चुकलं, प्रभू मला क्षमा करा, एक शब्द बोलला असला तर आदम आज आपल्याला ह्या परिस्थिती आला नसता. बरोबर आहे ना? पण तो काय केला? तूच दिली ना देव बायको, ती दिली म्हणून काढलं, मी कुठं काढलं? दोघांच्या डोक्यावर घातला चुक.
म्हणून वचन सांगत आहे, तुमचा पाप झाकू नका. ज्याने पाप झाकून ठेवणार त्यांना क्षमा नाही. पण तुमचा पाप तुम्ही कबूल केलाय, तुमच्या पापांची क्षमा होईल, देवाचं राज्य मिळेल. प्रियानो, तुमच्या पाप झाकून ठेवू नका. येशू समोर कबूल करा. आणि कुठला पाप असो, तुम्ही येशूच्या रक्तामध्ये एवढं शक्ती आहे की तुमच्या कुठला पाप, म्हणजे काय, जगामध्ये कुठला पाप त्यांच्या रक्त क्षमा करू शकतो. आणि येशूच्या रक्ताने क्षमा करू शकत नाही असं जगामध्ये कुठलं पण पाप नाही. त्याच्या रक्तामध्ये एवढं सामर्थ्य आहे की सगळे पाप क्षमा करू शकतो. किती मोठं पाप तरी तो क्षमा करू शकतो. म्हणून प्रियानो, तुम्ही किती मोठं पाप येशू द्या आणि येशू समोर, येशू मला क्षमा कर, एक शब्द बोला, तुम्ही पवित्र होणार. हालेलुया. आणि तो काय केला, आदाम पाप झाकून ठेवला, देवाकडे माफी मागितला नाही. आणि देव म्हटला, अरे, देव म्हटला, बघ, तू माझ्या वचन मोडलं म्हणून तुझ्या द्वारे पृथ्वीला शाप आलं, तू एक दिवस मरणार. आणि गाम सोडून हव्वाला विचारलं देवाने, तू कशाला काढली? ती काय म्हटली माहिती आहे का? बघा देव कोण आहे, शाप ती दिली म्हणून काढलो. ती तरी कबूल केली नाही. आणि देवाने हव्वाला पण शाप दिला. काय? तुला प्रत्येकदा बालजन्म होता ना, फार कष्ट होणार. देव पहिला आशीर्वाद दिला होता, तुझे वंश वाढू द्या म्हणून. आता तेच शाप केला. प्रत्येकदा बालजन्म होताना तुला त्रास होणार. आणि शाप तर होतं. देव सापाला बघून तू कसाला असं केली म्हणून विचारलं नाही. देवाला माहित होतं तुझे कामच तेच आहे. आणि देव सांगितला, आश्चर्य वाटेल, 3:15 उत्पत्ती वाचा बघू. तेव्हा देव काय सांगितला सापाला तू बघून? व स्त्री, देव सापाला बघून सांगितला, आणि तू व स्त्री तुझी साप, एक मिनिट, साप माझ्याकडे ऐका. साप इथं आहे, हवं. आता तुम्ही मला उत्तर सांगायला पाहिजे बरं काय. तुम्ही लक्ष दिलं तर उत्तर सांगायला तुम्हाला येईल, नाहीतर येत नाही. ऐका, साप इथं आहे, आदाम, हव्वा इथं आहे, आदाम इथं आहे. आता देव सांगत आहे सापाला बघून, तू व स्त्री, पुरुष नाही, तू व स्त्री, तू व तिची संतती यामध्ये, नाही, परत वाचा, तू व स्त्री, तुझी संतती. तुझी संतती म्हणजे सैतानच्या पाठीमागे असलेले देवदूत लोक, लुसिफरच्या पाठीमागे असलेले देवदूत लोक. तुझी संतती व तिची संतती, त्यांचे संतती नाही, तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. आणि इंग्लिश मध्ये बायबल बघितलं तर ही, तो तुझे डोके फोडणार. आता मला सांगा, फक्त स्त्रीच्या संतती म्हणून जगामध्ये जन्मलेले व्यक्ती कोण? येशू. त्याच वेळी देवाने प्लान केला. अजून आदम हव्वाला एक पण बाला जन्मलेला नाही. तेव्हाच देवाचा प्लान होता, एक दिवस येईल माझा पुत्र येशूला फक्त स्त्रीच्या संतती म्हणून जगामध्ये पाठवतो. आणि तो काय करतो? सैतान तुझे डोके फोडतो. डोके म्हणजे काय? सगळे विचार कुठं करणार? सैतान डोक्यामध्ये काय विचार केला? आदम हव्वाला फसवलं तर त्यांचा वंश लुसिफरच्या पाठीमागे जाणार कुठे? नरकात. तो त्याच्या सैतान लुसिफरचा विचार होत. पण आता देवान सांगत आहे ते तुझे विचार, तुझे डोके तिच्या संतती म्हणून येणारा माझा पुत्र येशू तुझे डोके फोडणार. म्हणजे काय? आदम हव्वाच्या वंशासाठी माझा पुत्र येशू येऊन त्यांच्या पापांच्या परिहारासाठी स्वतःचे प्राण देताना लोकांची क्षमा होऊन नरकाला न जाता स्वर्गाला येणार. तेव्हा तुझे प्लान डोके फोडले जाईल. देवाने त्यावेळी सांगितलेल्या वचनाचा
साक्षी आज तुम्ही आणि मी आहात. हालेलुया. आज शैतानचे विचार फोडले गेलेले आहे आणि तुम्ही आणि मी नरकापासून सुटकारण झाला, स्वर्गाच्या रस्त्यामध्ये आपण जात आहे. आणि तेवढेच नाही, स्वर्गाच्या राज्याला लोकांना पण घेऊन जात आहे आपण. हालेलुया. आणि बघा कशाला स्त्रीपासून येशू जन्म व्हायला पाहिजे? पुरुषापासून येशू जन्मला तर पाप झालं. पापामध्ये जन्मलेले येशू पापी लोकांचा तारण करू शकत. पापी लोकांचा तारण करायला पाहिजे असेल तर येशू पवित्र जन्म व्हायला पाहिजे. पण माणसासारखं जन्म व्हायला पाहिजे. कशाला माणसासारखं जन्म व्हायला पाहिजे? कदाचित देव असून शैतानाला नष्ट करू शकतो, पण नष्ट केलं तर शैतान सांगतो, देव तू नीतिमान आहे, तू नीती स्वरूप आहे, तुझ्या हातातून जग मी घेतलेलं नाही. कोणाच्या हातातून घेतलं? कोणाच्या हातातून घेतलं? मी आदामच्या हातातून घेतलं. तू देव असून मला कशाला नाश करतो? म्हणून देवाने काय केला? शैतानाला पण नीतीच्या रस्त्यामध्ये जिंकला. ज्या माणसाच्या द्वारे लुसिफर जगाला फसवून घेतला, त्याच माणसासारखे देवाच्या पुत्राला पाठवला आणि शैतानाला जिंकला. हालेलुया. काय देवाच्या नीती. ओके, बरं. आणि देवाने हे केला आणि नंतर आदम हव्वाला तोपर्यंत येदेन बागेतून बाहेर हाकलून दिला. कशाला हाकलून दिला तुम्हाला माहिती आहे काय? तिथं अजून एक झाड आहे. काय झाड आहे? जीवनाचं झाड. आता बरे वाईट माहिती देणाऱ्या झाडाचं फल खाल्लं म्हणून ते पापी झालं. आता जीवनाच्या झाडाचं फल पण खाल्लं तर मरणार नाही, पापामध्ये सदाकाळ राहणार. ते फार वाईट आहे. पापामध्ये पापामुळे आता माणसाला काय झालं? रोग आलं, भांडण आलं, लबाड, खून सगळं आलं. बरं का? आता ते भांडणामध्ये आणि हे काय रोगामध्ये आता कितीतरी लोक फाशी घेऊन मरत आहे. कशाला तुम्हाला माहिती आहे का? पोट दुखत आहे, डॉक्टरकडे गेले पण औषधाने बरं झालं नाही आणि लास्ट विष पिऊन मेली. भरपूर लोक आस्थमा रोग त्यानं सगळं झालं नाही, विष पिऊन मरत. म्हणजे आता 60-70 वर्ष जगायला होईना रोगामध्ये. युगानुयुग जगू शकता काय? पण तुम्ही आणि मी युगानुयुग जगायला पाहिजे. कसं जगायला पाहिजे? रोग नसायचे आणि काही चिंता कष्ट नसायचे. म्हणून देवाने काही केला? तुमच्या माझ्या हितासाठी त्या झाडाचं फल, जीवनाच्या झाडाचं फल आदम हव्वा खाण्याच्या आधी एदेन बागेतून बाहेर हाकलून दिला. पण त्या जीवनाच्या झाडाचं फल देव तुम्हाला मला देणार. केव्हा जाणार तुम्हाला माहिती आहे का? 2:7 प्रकटीकरण 2:7. आत्मा मंडळास काय म्हणतो? आत्मा मंडळी म्हणजे मंडळास कोण? मंडळी म्हणजे कोण? आपण. आत्मा आपल्याला काय म्हणतो? हे ज्याला कान आहे तो ज्याला ऐको. कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो जो विजय मिळवितो त्याला हा देवाच्या बागेत देवाच्या बागेत जीवनाचे झाड आहे, जीवनाचा झाड आहे, त्यावरचे फळ हा. मी खायला देईल. तुम्ही आणि मी उद्या स्वर्गाला गेल्यानंतर देव आपल्याला जीवनाच्या झाडाचं फळ देणार. परत आपण मरणार नाही, रोग नाही, कष्ट नाही, चिंता नाही, सदाकाल आपण जगणार. हालेलुया. बर, आदम हव्वाला देवाने एदेन बागेतून बाहेर हाकलून दिला आणि आदम हव्व एदेन बागेतून बाहेर आल्यानंतर त्यांना लेकर जन्मला काय? होय. हा? आणि आदम हव्व एदेन बागेतून बाहेर आल्यानंतर त्यांचे वंश वाढत होते. जन्म मरण सुरू झाला. बरोबर आहे ना? बरं, आता मला सांगा, आदम हव्वा एदेन बागेतून बाहेर आल्यानंतर आतापर्यंत कुठला धर्म असू द्या, कुठला लोक असू द्या, आतापर्यंत जगामध्ये भरपूर लोक मेलेले आहेत. आपल्या घरामध्ये पण मेलेले आहे. आज्या असू द्या, आजी असू द्या, काही घरामध्ये लेकर असू द्या, आई वडील भाऊ बहीण मेले. बरोबर आहे ना? बरं, आता मला सांगा, आदम हव्वा पासून आतापर्यंत मेलेले लोक कुठे गेले? स्वर्गात गेले का नरकाला गेले काय? ऐका, आदम हव्वा पासून आतापर्यंत मेलेले लोक
स्वर्गाला पण गेलेले नाही, नरकाला पण गेलेले नाही. एक वचन आपण वाचूया, योहान शुभवर्तमान 3:13. स्वर्गातून उतरलेला स्वर्गातून, ऐका माझ्याकडे, ऐका सगळे माझ्याकडे ऐका. स्वर्गातून उतरलेला, व स्वर्गात असलेला आता स्वर्गात असलेला कोण? जो मनुष्याचा पुत्र, जो मनुष्याचा पुत्र कोण आहे? येशूला का बरं मनुष्याचे पुत्र म्हणून आहे? तो देवाचे पुत्र असून माणसाची पापांचे परिहार करण्यासाठी मनुष्याचा अवतार घेतला म्हणून देवाचे पुत्र येशूला अजून एक नाव आहे, माणसाचा पुत्र. परत वाचा ते वचन, सगळ्यांनी माझ्याकडे ऐका. परत वाचा, मोठ्याने वाचा. स्वर्गातून उतरलेला, स्वर्गातून उतरलेला, व स्वर्गात असलेला आता स्वर्गात असलेला, जो मनुष्याचा पुत्र, जो माणसाचा पुत्र येशू, त्याच्या वाचून त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. नाही. कोणीही आतापर्यंत स्वर्गात चढून गेला नाही. आतापर्यंत कोणी स्वर्गाला गेला नाही. तर लोक कुठे गेले? आता सांगतो ऐका, कुठला धर्म असू दे, ख्रिस्ती पण असू द्या, आतापर्यंत मेले लोक कुठे जाणार? एक तर इथं बघा, चाट बघा, एक तर सुखलोक, नाही तर अधोलोक. आदाम हव्वा पासून आतापर्यंत मेलेले लोक, कुठला जाती धर्म देश असू द्या, आतापर्यंत मरणार लोक एक तर सुखलोकात जाणार, नाही तर अधोलोकात. बरं, सुखलोकाला कोण कोण जाणार, अधोलोकाला कोण कोण जाणार? आता मी तुम्हाला सांगतो ऐका. आदम हव्वा एदेन बागेतून बाहेर आल्यानंतर ते कसं राहायला पाहिजे त्यांना माहिती नाही, म्हणून त्या कालाला म्हणतात अंतरात्माचे काल. त्या काल काय आहे? अंतरात्माचे काल. आदम हव्वा एदेन बागेतून बाहेर आल्यानंतर ते त्यांचा वंश अंतरात्माच्या प्रमाणे वागायला पाहिजे. म्हणजे अंतरात्मा सांगत आहे कोण करू नका, करणार नाही. अंतरात्मा सांगत आहे खोट बोलायचे नाही, बोलणार नाही. आणि अंतरात्माच्या प्रमाणे वागितलं ते लोक येणार कुठे? आणि अंतरात्माच्या विरुद्ध वागितलं तर येणार कुठे? अधोलोकात. पण ते लोक अंतरात्माच्या प्रमाणे वागायला झालं नाही, म्हणून देवाने मोसेला पाठवला. मोसे जन्मला आणि मोसे लोकांना काय दिला? 10 आज्ञा दिला. आणि मोसेच्या नंतर लोक 10 आज्ञेप्रमाणे वागायला पाहिजे. तर ते मेल्यानंतर येणार कुठे? सुखलोकात, नाही तर अधोलोकात. पण ते लोक मोसेच्या आज्ञेप्रमाणे पण वागायला झालं नाही, म्हणून देवाने काय केला? येशूला जगामध्ये पाठवला. येशू जगात जन्मला. किती वर्ष जगामध्ये जिवंत राहिला? 33 वर्ष जिवंत राहिला. येशू जगामध्ये 33 वर्ष जिवंत असताना सुखलोकाची विषयी सांगितला, अधोलोकाची विषयी सांगितला, स्वर्गाची विषयी सांगितला, नरकाची विषयी सांगितला, भरपूर अद्भुत केला, सगळं काही सांगितलं. बरं, येशूच्या तोंडाने सुखलोकाची विषयी, अधोलोकाची विषयी काय सांगितला ते आता आपण बघणार आहे. बरं, सुखलोकाची विषयी येशू काय सांगितला म्हणजे येशू वधस्तंभामध्ये असताना येशूच्या उजवीकडे एक चोर, येशूच्या डावीकडे एक चोर आला. वधस्तंभामध्ये किल्ले होते, तेव्हा डावीकडे असलेले चोराला रोम सैनिक लोक येशूला वधस्तंभामध्ये घालून सैनिक लोक सांगितले, येशू तू देवाचा पुत्र असला तर खाली उतर, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला. आणि डावीकडले चोर येशूला म्हटला, तो पण वधस्तंभामध्ये आहे, तो चोर येशूला म्हटला, हो होय प्रभू, तुला वाच आणि आमच्या पण काय कर, बचा. तू पण खाली उतरा आणि आम्हाला पण खाली उतरवा. पण उजवीकडे चोर तो त्या चोराला धमकावला. तो काय म्हटला, उजवीकडे असले चोर त्याच्याकडे, काय रे, तू आणि मी कितीतरी खून केलेला आहे, भरपूर दरोड केलेला आहे आणि आपल्याला हे त्रास शिक्षा दिली बरोबर आहे. येशू काय केला? येशूला असं सांग नका, म्हणून तो काय केला? येशूला सांगितला, येशू तू तुझ्या राज्याला येताना माझी आठवण कर. आणि मध्ये येशू असून त्याच्याकडे सांगितला, काय सांगितला आपण बघूया. लूक शुभवर्तमान 23 आणि 43. तो त्याला म्हणाला,
म्हणाला आणि येसू मध्ये वधस्तंभामध्ये असून उजवीकडे असलेल्या चोराकडे म्हटलं हा तो त्याला म्हणाला येसू त्याला म्हणाला तुला खचित सांगतो तुला खचित सांगतो तू हा आज हा माझ्या बरोबर आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. कुठं असेल सुखलोकात. सुखलोक. येसूच्या तोंडातून सुखलोक आला काय बर. आणि त्याच दिवस येसू मेला, तो पण मेला, दोघांनी गेले कुठे सुखलोक. पण तिसरा दिवस येसू उठून स्वर्गात गेला असून त्या चोर तिथंच आहे. आता येसूच्या येण्याच्या दिवसामध्ये देवाच्या पवित्र लोकांच्या पुनरुत्थान होताना तो चोर पण उठून स्वर्गात जाणार, पण तोपर्यंत तो तिथंच आहे. बरं, येसूच्या तोंडातून सुखलोकाचा शब्द आला काय बरं. आता अधोलोकाच्या विषयी काय सांगितला ते आपण बघूया. आपण वाचू लूक शुभवर्तमान 16 अध्याय वचन 19 ते पुढे. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. मोठ्यानं ते माईक थोडं वरी आहे, बरोबर ठेवा. हा, कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. अजून मोठ्याने. हा, कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तुम्हाला माहिती आहे का श्रीमंत माणूसला आजार कुणाला कुणाला माहिती आहे बरं मला सांगा. श्रीमंत ते एक गोष्टी आहे काय करक घटना आहे का खरी घटना. घटना 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 म्हणून कशाला तुम्ही म्हणत आहे. कोणाकोणाचे नाव येत आहे त्याच्यामध्ये. अब्राहम बायबल मध्ये होता, अब्राहमचं नाव येत आहे त्याच्यामध्ये. लाजराचं नाव आहे. श्रीमंत माणसाचं नावच नाही बघा, ते पण बघा. मी तुम्हाला विचारतो, मोशे. एक मोसेचे नाव आहे. नाही, श्रीमंत म्हणून कोणतरी सांगितलं. आता ऐका, त्या श्रीमंताचं नाव येसूला माहिती आहे का नाही. आहे. माहिती आहे, पण तो लिहून ठेवलेला नाही. पण भिकारी लाजराचं नाव लिहून ठेवलेलं आहे. आपल्या पुण्यामध्ये इथं ह्या ठिकाणी हे या पुणे शहरामध्ये श्रीमंत कोण म्हणजे सगळ्यांना म्हणा. आता म्हणू नका बरं का. पण तुम्ही गरीब असाल, तुमच्या नाव शेजारी पाजारीला पण तरी माहिती नाही. तुम्हाला बघून चांगला आहे का म्हणून विचारायला पण कोणी नाही जगामध्ये. पण प्रियानो, तुम्ही गरीब असले तरी, तुम्ही आजार असले तरी, तुम्हाला बघून चांगला आहे का म्हणून विचारायला कोणी नाही तरी तुमचं नाव येसूला माहिती आहे. हालेलुया. पण पुण्यामध्ये श्रीमंत माणसाचे नाव सगळे पुण्याच्या लोकांना माहिती आहे, येसूला माहिती नाही. तुम्ही गरीब असला तरी तुमचं नाव शेजार बाजारला माहिती नाही, पण येसूला माहिती आहे. हालेलुया. आता म्हणजे काय, आता श्रीमंताचे नाव देव माहिती आहे, पण नको त्याचा. कोणाचं नाव पाहिजे नको, बरोबर देवाने लिहून ठेवलं असतं. मी तुमच्याकडे विचारतो, एक माणसाचे जीवन चरित्र 42 अध्याय लिहिलेलं आहे बायबलमध्ये. किती हे का मेंढर होतं, किती गाढवा आणि किती लेकर. कोण? योब. त्याच्या पत्नीचे नाव काय. ती काय म्हटली होती योबाला, तू अजून देवावर विश्वास ठेवत आहे काय. देवाला काय काय मरून जा. साफ करून तुझे जीव सोड म्हटलं. देवानं तुझे नावच नको म्हटलं. बायबल तिचे नावच नाही बायबल मध्ये. लोटाच्या बायकोचं नाव काय. नाही. नाही. का देव सांगितलं मागे फिरून बघून नका. ती बघितली, तुझे नावच नको. ते तुम्ही बघितलं. लुसिफराचे नाव पण बायबल मध्ये नाही. तुम्हाला माहिती आहे काय. लुसिफरचे नाव पण बायबल मध्ये नाही. त्याचं नावच नको. फक्त KJV बायबल मध्ये किंग जेम्स